नेत्यांच्या उपजतच समाजसेवेचं व्रत त्याच्या रक्तात असते। असेच अमरावती जिल्ह्यातील काही नेते आहेत की ते समाजसेवा करताना आपण ज्या पक्षाच्या तो पक्ष सरकारमध्ये आहे का सरकारच्या विरोधात आहे। आणि असेच दोन नेते आहेत अमरावती जिल्ह्याचे बच्चूभाऊ कडू आणि गोपाल अरबट। लीडरशिप नको राजीनामा द्या, लीडरशिप कर, काम कर। जनतेने नको तुला ठेवला शासनाने, जनतेने तुला नोकर आपला शासन तुला नोकर ठेवलं जनतेसाठी। जनतेचं काम कर, जास्तीचं अबोधन करू नको। ओळखीचे काम अगोदर करतो तू, मी विनाकारण बोलणार नाही। आलो का कधी? नमस्कार, अर्थातच आपण पाहता गन्ना का फन्ना चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर करण्यास विसरू नका। आपलं चॅनल आपल्या बाकी चॅनल रोकठोक चॅनल। आजचा विषय आहे गोपाल पाटील अरबट यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन, तेही सरकारमध्ये त्यांचा पक्ष असताना, जनतेची बाजी कशी लावून धरली। नमस्कार, आज परिस्थिती अशी निर्माण झाली 2 ते 3 दिवसाच्या अगोदर त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना अटेम्प्ट सुद्धा दिला होता आणि जे विरोधी पक्ष आहेत काँग्रेस, त्याच्यानंतर उद्धव साहेबांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, यांनी ते जे काम करायला पाहिजे होते आक्रमकतेने ते त्यांनी न करता ते सत्तेत असलेल्या पक्षाला करावं लागत आहे। म्हणजे हे एक प्रकारचं आम जनतेचं दुर्भाग्य आहे। म्हणजे विरोधी पक्षाचे काम तेच करून राहिले, सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे काम तेच करून राहिले। गेल्या 3 ते 4 वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका ह्या स्तब्ध असल्यामुळे हा अधिकारी वर्ग माजलेला आहे। त्यामुळे आम जनतेचे जे काम असतात, ही चिल्लर चल्लर पंचायत समिती असे जे संस्था, त्यामध्ये लोक पैशाची मागणी करतात आणि त्यामधून ते स्वतःचा उद्देश साध्य करतात। हे जेव्हा गोपाल पाटलाला अरबट यांना माहीत झालं, त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन त्यांचा मूळ जो स्वभाव सत्तेत असल्यावर सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि येणाऱ्या काळात लवकरच या प्रश्नाचा उलगडा करून हा मार्गी लावा असं त्यांनी आश्वासन घेतलं। गोपाल पाटील अरबट यांचा मुळातच स्वभाव हा आक्रमक आणि समाजसेवेचा। त्यांनी असे अनेक आंदोलन केले। ते कलेक्टर कोर्टात तुरीला भाव नाही म्हणून त्यांनी कलेक्टर कोर्टामध्ये कलेक्टरच्या अंगावर तूर फेकली। शेतकऱ्याच्या मालाला भाव, कापसाला भाव नाही म्हणून त्यांनी आमरण उपोषण दर्यापूरला बांधलं होतं। इलेक्ट्रिक एमएससीबीत जाऊन एक त्यांनी भव्य मोर्चा केला होता। चंद्रभागा नदीत जे गाळामध्ये पाणीमेल निघाली होती, ते आंदोलन बाबळीमधून चालू होते, पण तेव्हा सुद्धा ते एवढ्या दूषित पाण्यात तिथे स्वतः उतरले होते। त्यानंतर आता सध्या दर्यापूर किंवा अमरावती जिल्ह्यातली अशी परिस्थिती आहे, कुठेही ऍक्सिडेंट झाला की पहिला पुन्हा गोपाल पाटील अरबट यांना येतो आणि गोपाल पाटील अरबट आणि त्यांची टीम हे आवर्जून त्या ऍक्सिडेंट झालेल्या पेशंटला जिथे पाहिजे तिथे पोस्ट करतात। गोपाल पाटील अरबट हे शिंदे सेनेत असल्यावर सुद्धा ज्यांना गद्दारीचा थप्पा आहे, तरी त्यांचं अमरावती जिल्ह्यात प्राबल्य का? त्यांचं आंदोलन करताना ते तीव्र आंदोलन असते आणि जनसामान्य लोकांच्या ते कामात पडतात। आज इथं आमदार जरी विरोधी पक्षात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निवडून आलेला असला तरी ते उद्धव साहेब सेना हे आपसात मतभेदामध्येच खलास होऊन राहिले। त्यामुळे त्यांची एकरूपता नाही आणि इथे गोपाल अरबट हा वन मॅन शो आहे। ज्युनियर जरी असला तर आज सिनियर लोक त्यांच्या हाताखाली काम करतात, कारण त्यांच्यात तेवढी धमक आहे। मदत त्यांच्यावर गोळीबार सुद्धा झालेला होता। अशा ह्या आंदोलनाची भेदकता कशी असावी आणि ते प्रश्न तळीस कशी न्यावे, हे तंतोतंत गोपाल पाटलामध्ये बच्चूभाऊ कडू त्या पद्धतीने देत होते। त्या पद्धतीने आंदोलन छडतात आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची केसेस किती अंगावर होतील आणि त्यामधून त्यांच्यावर कोणती गुन्हे दाखल होतील यांचा विचार त्यांच्या मनात नसतोच।
असे गोपाल पटेल हरभट यांनी छेडलेल्या आंदोलनाला येणाऱ्या काळात यश येईल का, हाच प्रश्न जनतेमध्ये सध्या घोळत आहे. पण सरकारमध्ये पक्ष असल्यानंतर सुद्धा जो नेता सर्वसामान्यांचे घरकुलाचे प्रश्नांचं त्याचा फांडीवाद करण्यासाठी स्वतः उतरतो, जे विरोधी पक्षाची भूमिका घेतो, त्यामागेच लोक राहतात. म्हणूनच गोपाल पाटील हरभट यांचं शिवजयंती असो की कुठलंही आंदोलन असो की निवेदन देताना अधिकाऱ्यामध्ये थरका बसतोय. ते मागं पुढे मारायला सुद्धा पाहत नाही. अशाच एका अधिकाऱ्याला त्यांनी आज सुद्धा कानशिलात दिलं आणि धारेवर धरलं. आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आपलं चॅनल गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल, आपल्या मातीचं चॅनल प्रस्तुत करता गणेश पटेल सागरे. धन्यवाद.